किती गोंधळलीस तू? काय शोधतीस का? हो. काय? बाथरूम. बाथरूम? हाँ. हो ग, बाथरूमच शोधते मी. ते मला काय वाटलं ह्या दरवाजाच्या आत इथे असेल म्हणून मी आले तरी इथे कुठेतरी चुकले वाटतं. अगं मावशी, मला सांगायचंस ना, आपला हॉल आहे ना त्याच्या समोरच आहे बाथरूम. अगं बाई, चल. बरं चल. कसला तरी आवाज आला ना? नाही नाही. कुणी आहे का इकडे? हा अगं कोण नाहीये. आता मी होते ना, कोण? मीच आहे. हा, कोणी नाहीये. ते कुठेतरी लांब काहीतरी पडलं सण, तुला वाटलं इथे पडलं म्हणून. पण मी बघून येते. अगं मीच चुकून इथे आले. इथे दुसरं कोण असणार? हा, आणि आता ते हे बघ ना, आता सामान ठेवलंय ना, स्टोर रूम असेल एखादा. उंदीर बिंदीर. उंदीर? नाही, मग तर बघायला जाऊ. थांब तू. काय तू काही ते उंदीर बघायला आलीस का? साधा उंदीर येतो. तुला काय करायचं? चल मावशी, उंदीर ना साधा बिधा नसतो. हा, उंदीर म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका. आई, वर लग्न आहे ना, तो वर आला आणि कोणाचे कपडे फाडले किंवा लग्नाच्या जेवणात वगैरे गेला म्हणजे सोडू नाही शकत आपण त्याला. थांब तू. काय बोलतोस? तुला कळतं? तुला काय ग त्याचं? कशासाठी आलीस तू इथे? आणि त्या एजंटकडे 10 माणसं, ते बघतील काय ते काम करायची. मावशी हे बघ, हे असं कसं बोलून चालेल ग? पण आजी काय म्हणायला ऐकलंस ना तू? हे जे फंक्शन आहे ना, ते आपल्या घरचंच फंक्शन असल्यासारखं आहे. त्यामुळे असं जाता येणार नाही. मला बघू दे. अगं नको, तू काय करतेस ग? ए लीला, अगं नको. नको. काय वेडेपणा चाललाय तुझा? चल इथे आपण कार्यासाठी आलोय की नाही? चल. थांब ग तू. लीला, बाथरूमला जायचंय ग मला आता. चल ना. आले. ठीक आहे, आपण जाऊया. उंदीर बिंदीर म्हणजे काय हे? कर तक्रार कर. चल. बघू तरी ते. दुर्गावहिनी, काय झालंय? तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसताय? मम्मी, तुम्ही पण ना. तुम्हाला लग्नात जर बारीक दिसायचं होतं तर आधीच वर्कआउट करायचं होतं ना. आता फास्ट वर्क करून वजन कमी होणार आहे का? सांगा मला. सरू, दुर्गावहिनी काय वजन कमी करण्यासाठी फास्ट वॉक करतायत का? आता ते मला कसं माहित असणार? वहिनी तुम्हीच सांगा, वजन कमी होतं का? इनफ. काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्हाला खरंच कळत नाही का मी का चिडलीये? माहितीये वहिनी, आपण ठरवलं होतं की लीला आणि तिच्या फॅमिलीला इथे येऊ द्यायचं नाही, पण ते आता आपल्या नाकावर टेचून आले. काय करणार आता? हा, आणि ते इथे आल्यापासून ना सगळा गोंधळ होतोय. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, कार्य आपल्या घरचं आणि आपलाच अपमान होतोय. तेवढंच कारण नाहीये. त्या लीलाची आई इथे एक प्लॅन घेऊन आलीये. त्या प्लॅन प्रमाणे ती एजे आणि श्वेताचं लग्न मोडून एजे आणि लीलाचं लग्न लावणार आहे. काय काय? हो, एजे आणि लीलाचं लग्न. लीला आणि याच्याचं लग्न. आणि तिचा हा प्लॅन मोडून पाडणे आपल्या समोर एक चॅलेंज आहे. तू माझ्या बरोबरच राहा, कळलं ना? म्हणे कोणी तुला काही बोलणार नाही. तुला असं वाटेल की मावशी सारखं तेच बोलते, पण ऐक हा जरा माझं. अहो काय हो,
ते तुम्ही इथे उभे होतात तर कोणी काही विचारलं नाहीये ना? आम्हाला कशाला कोणी काही विचारेल? कशाला विचारते? त्या एजंटच्या सुना. काय सांगू तुम्हाला, त्या एजंटनी आपल्याला इथे आत येण्याचं आमंत्रण दिलं ना, म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय. सारखा सारखा आपल्यावर संशय घेत आहेत त्या. मावशी हे बघ, त्यांचा संशय ना त्यांच्यापाशी. आता आपण काय त्यांना घाबरून राहणार आहोत का? तर तुला माहितीये का, मग अशी ते दुर्गा मॅडमनी अडवलं होतं मला. तुला अडवलं का? अहो बाबा, त्यांना असं वाटतंय की आपल्याला लग्नाचं आमंत्रण मिळालंय, आपण सगळी इथे आलोय, तर ह्या सगळ्यात मावशी यायचा ना काहीतरी वेगळाच हेतू असेल. अगं मग तू काय काय सांगितलंस? मी असं उत्तर दिलं ना मावशी की त्यांची बोलतीच बंद झाली. हा. काय बोललंस, काय सांगितलंयस? हा, नाही काही गोंधळ नाही ना घातलेलास? नाही मावशी, मी त्यांना सरळ सांगितलं की तुमचा संशय बरोबर. मी त्यांना म्हणाले, मावशींनी असं ठरवलंय की एजे आणि श्वेताचं लग्न मोडायचं आणि माझं आणि एजेंचं लग्न लावायचं. लीला, अगं काय करून ठेवलंस हे? वाह, अगं बाई, मी तुझंच लग्न एजेशी लावायला निघाले आणि तू माझाच केसाने गळा कापतेस. काय करू गं मी तुझं? अगं लीला, अशी थट्टा करत जाऊ नकोस, त्यांना खरं वाटेल. हवं तुम्हाला माहितीये, तुमचा चेहरा ना अगदी पाहण्यासारखा झाला होता. मला माझं ना हसणं कंट्रोलच करता येत नव्हतं. आणि बाबा, मला काय वाटतं नाही, अशा लोकांना हा असाच धडा शिकवायला हवा. ताई, कमाल आहेस तू. अगं, अशी थाप कोण मारतं? वन अँड ओनली लीला. ए बाई, मी हात जोडते तुझ्या पुढे. हा, हात जोडते. कृपा करून असं बोलू नकोस. हे तुझं तोंड आहे ना, ते जरा बंद ठेव. आणि ऐक, कुणालाही म्हणजे कुणालाही माझा हा प्लॅन सांगायचा नाही, कळलं ना? तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हीच माझी मस्करी करू शकता? कशी वाटली माझी गंमत? ए बाबा, काली त्याची गंमत करत जाऊ नको. नाही, तुझी गंमत होईल, पण त्यावेळेला मला हार्ट अटॅक येईल. चांगल्या वेळेस कसं वाईट बोलायचं सुचतो तुम्हाला? मावशी, मी जरा आलेच. हा, ती गेली कुठे? आजी. हो आजी, काय झालं? कोणाला शोधताय का तुम्ही? साखरपुड्याचा मुहूर्त जवळ येऊन ठेपलेला आहे. श्वेता आणि तिच्या आई वडिलांना बोलवायला नको का? म्हणून म्हटलं दुर्गाला शोधते. दुर्गा आत्ता इथे होती ग, गेली कुठे काही कळत नाहीये. एवढंच आहे ना, मी जाऊन बोलवते. तू बोलवतेस? हो, बरं, चालेल. अगं पण तुला तुझी तयारी करायची आहे ना. एक काम कर, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तू पटापट तुझी तयारी करशील का? हो. आणि मग त्यांना बोलावून घेऊन ये. बरं, मी आणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा? नाही. आले. लीला, सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं असतं तर आज तूच नवरी असली असतीस. किती गोड दिसतेय माझी लेक. तू ना एखाद्या राजकुमारी सारखी दिसतेस. आणि आता लवकरच माझी ही राजकुमारी एजंटच्या घरची राणी होणार आहे. काय उपयोग आहे राणी वगैरे हो? मी काही केलं ना तरी एजंटना काहीच आवडत नाही. त्यांनी मला ऍक्सेप्टच नाही केलं तर मी राज्य कसं करणार आहे त्या घरावर? अगं, असं कसं स्वीकारणार नाही? तू असा विचार करू नकोस. तू लग्नावर लक्ष दे. एकदा का तू जहागीरदारांची सून झालीस ना की सगळं ठीक होईल. तू नवरी मुलगी आहेस आज, विसरू नकोस. तुझा चेहरा असराच दिसला पाहिजे. फोटो छान आले पाहिजेत की नाही? मग हाच बघू. काकू, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. आजींनी खाली बोलवलंय, चला. काय झालं, येताय ना?
तुम्हाला माहित नाहीये का अंकल ना खूप चिडके आहेत. उशीर झाला ना तर काही सांगता येत नाही, तिकडे मांडवात पण शिक्षा देऊ शकतात. चला तू जा, आम्ही येतो. आजींनी मला तुम्हा दोघींना घेऊन यायला सांगितलंय. चला ना. आणि श्वेता, अगं माझं लक्षच गेलं नाही तुझ्याकडे. खरंच किती सुंदर दिसतेस. एक मिनिट, काय कशाला नाटकं करतेस तू लीला? हा? मला माहितीये तुला माझा खूप राग आलाय. राग? कसला राग? तुला असं वाटतंय का की माझं अंकल बरोबर ठरलेलं लग्न मोडलं म्हणून मला राग आलाय? अगं श्वेता, हे बघ, असं काहीच नाहीये. माझं लग्न मोडलं ह्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. उलट खरं सांगू ना तर मला आनंदच झाला. आनंद? हो काकू, खरंच मी खूप आनंदात आहे. आम्हाला तर वाटलं होतं की तू इथे गोंधळ घालायला आणि लग्न मोडायला आली आहेस म्हणून. तेच ना, मुळात मला कळत नाहीये एजंटनी तुला इकडे एंट्री कशी दिली. मी खरंच सांगतेय, मी इथे तुझं लग्न मोडायला किंवा काही गोंधळ घालायला वगैरे नाही आले. असं असेल तर मग चांगलंच आहे. तू आनंदात आहेस, अशीच आनंदात राहा. देव तुझी सगळी स्वप्न पूर्ण करू दे. थँक्यू काकू. बरं आता निघूया का? सगळे वाट बघतायत. ऍक्च्युली माझी थोडी तयारी राहिली अजून. मी पुढे जाते, मला आहेराची तयारी करायची आहे. लीला, तू हिला घेऊन येशील? हो आणते ना. अहो चला ना प्लीज, चला. श्वेता, खूप गोड दिसतेस. पण आपण लिपस्टिक थोडी डार्क करूया का? अजून छान दिसशील. लिपस्टिक. हा हा. तुला खरंच वाईट वाटत नाहीये? खरं सांगू का, थोडंसं वाटतंय, पण माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. अंकल बरोबर संसार करणं काय सोपी गोष्ट आहे का? हे बापरे, काय बोलत बसले मी. तुझा मूड ऑफ नाही ना झाला माझ्या बोलण्यामुळे? आणि तसे मला अंकल आवडत नसले तरी सुद्धा तुला आवडू शकतातच की. तुला माहितीये, माझे बाबा नेहमी म्हणतात, प्रेम असलं ना की सगळं काही सोपं होतं. तुला खरं सांगू का, ऍक्च्युली मला पण आलंय टेन्शन. म्हणजे माझं आणि एजंटचं पुढे कसं होईल, काय होईल, जमेल का आधी मुळात? अगं मला वाटतंय जमेल, नक्की जमेल. म्हणजे अंकल थोडेसे खडूस आहेत, पण दुष्ट किंवा वाईट नाही आहेत ते. मला तरी वाटतंय ते नक्की तुझ्याशी प्रेमाने वागतील. जाऊया आता? चल. की नाही नाही, आधी हसून दाखव. हिला हस. अगं हस ना. हा, आता जाऊया. चला. चला चला, बाजूला व्हा, उशीर होतोय, मुहूर्त जवळ आलाय. हे रोडली टू स्मार्ट. कुणाला बाजूला व्हायला सांगतेस तू? आमचं काय? तेच ना. आणि तुला कोणी इन्व्हिटेशन दिलं नाहीये, त्यामुळे गपचूप बाजूला जा आणि लांबून कार्यक्रम बघ. आमच्यात मिसळून आमच्या घरातली आहेस हे दाखवायचा प्रयत्न करू नकोस. तसं नाही मॅडम. उगाच एक्सप्लेनेशन्स देऊ नकोस. आमच्याकडे वेळ नाहीये, बाजूला. वहिनी, एज आले. अरे आजी किती वेळ वाट बघतात, जा पटकन जा. ये लीला.
श्वेता ये बाळा ये. तुम्हा सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन माझ्या मुलाच्या लग्नासाठी आलात. खूप खूप बरं वाटलं. आज माझ्या मुलाचा साखरपुडा आहे. साखरपुड्याचा विधी अगदी साधा संपन्न होणार आहे बरं का. नवरा नवरीला हार घातला जाईल आणि त्यानंतर मग ते दोघं जण एकमेकांना अंगठी घालतील. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद अपेक्षित आहेत. तर आपण या समारंभामध्ये सामील होऊया. श्वेताचे बाबा अभिरामला हार घाला. भैया अंगठी पडली. सरू वहिनी आता अंगठी नाही सापडली तर मग लग्न सरस्वती नसत्या शंका काढण्यापेक्षा अंगठी शोधा. चल. हो मी अंतराने ही अंगठी खूप प्रेमाने वापरली आणि कशी वापरायची हे बाकी कोणालाच कळणार नाही.